गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिमास गावातील श्री युवा गणेश मंडळाने गणेशोत्सवाचा औचित्य साधून दौड स्पर्धेचं आयोजन केलं असून नागपुरातील धावपटूंनी या स्पर्धेत बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला। श्री युवा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात दौड स्पर्धेसह महिला सक्षमीकरण तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात असून विविध सामाजिक उपक्रम हा विविध मंडळ राबवित असून क्रीडा क्षेत्रातील तरुण तरुणींना योग्य संधी उपलब्ध व्हावी तसेच गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तरुण तरुणी देखील क्रीडा क्षेत्रात देश पातळीवर नावलौकिक करावं या उद्देशाने उपक्रम राबवित असतात। तर या दौड स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातून तसेच नागपुरातील आलेल्या धावपटूंनी मंडळाचे आभार मानत अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करण्यात यावं अशी विनंती मंडळाकडे केली आहे। तर या दौड स्पर्धेत 5 वर्षाच्या चिमुकल्यासह 25च्या वयोगटातील तरुण तरुणींनी हजेरी लावून विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि मोमेंटो देऊन गौरविण्यात आलं। यापुढे देखील असेच सामाजिक उपक्रम गणेशोत्सवादरम्यान नियमित करीत राहू अशी ग्वाही आयोजक मंडळाने स्पर्धकांना दिली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडके। भाऊ काय सांगाल, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गणेशोत्सवात, काय सांगाल? मी श्री युवा गणेश 2 मिनिट श्री युवा गणेश क्रीडा मंडळ या मंडळाचा सचिव आहे आणि माझे नाव तीरथ जुगराज येटरे। मी राष्ट्रवादी जिल्हा महासचिव शरद पवार गट। या मंडळाची सुरुवात 2008 पासून सुरुवात झालेली आहे आणि या मंडळाचं जे उद्देश होतं की गणेश पुरतं मर्यादित नसून आपण समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी काय युवकांना आपण मार्गदर्शन करू शकतो, आपण युवकांसाठी काय करू शकतो, येणाऱ्या भविष्य पिढीसाठी आपण जे आजचे जे युग झालेला आहे हा कुठंतरी युवकांना दिशाहीन झालेला आहे आणि या युवकांना कुठंतरी आपण आपल्या या मंडळातर्फे आपण कसं योग्य मार्गदर्शन देता येईल, त्यांचं आरोग्य कसं योग्य सुरक्षित ठेवता येईल या मंडळाने द्वारे आपण विचार केला आणि या मंडळाद्वारे दौड स्पर्धाच नाही तर कबड्डी स्पर्धासुद्धा घेण्यात आलेल्या आहे, रंगारंग कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, रक्तदान शिबिर असेल, दौड स्पर्धा आम्ही प्रत्येक वर्ष दौड स्पर्धेचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतच आहोत आणि यानंतर यासमोरही करत राहू। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं ज्या युवकांनी जे आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। माझं नाव रिया धोतरे आहे, मी नागपूरची रहिवासी आहे। इथे आम्हाला काही दिवसाआधी कळालं होतं की आमगाव येथे मॅरेथॉन होते आहे, त्यासाठी आम्ही इथे आलो आणि माझं म्हणणं आहे की यांनी अशा मॅरेथॉन प्रत्येक वर्षी करायला हवे ज्यामुळे खेळाडूंना पण प्रोत्साहन मिळणार थोडं। मी एक नॅशनल ॲथलीट आहे, माझ्यासारखे अजून ॲथलीट्स आहे माझ्यासोबतचे आलेले। बॉईज कॅटेगरीमध्ये पण नागपूरचाच एक ॲथलीट आहे, नागपूरचे पहिले 3 ॲथलीट्स आहे आणि आमच्या गर्ल्स कॅटेगरीमध्ये पण नागपूरचे 3 ॲथलीट्स आहे। तर ह्यांनी असं केलं तर बाकीच्या खेळाडूंना पण भरपूर प्रोत्साहन मिळणार। तर किती किलोमीटर धावलेली आहे? मी 4 किलोमीटर धावली आणि 4 किलोमीटर मी 16 समथिंग मिनटामध्ये धावली असणार। याआधी कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता का? याआधी अशाच मॅरेथॉनमध्ये भरपूर वेळा भाग घेतलेला आहे मी, तिथे पण फर्स्ट सेकंड असं पारितोषिक मिळवलेलं आहे। त्यासोबतच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये पण मी ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे 1500 मीटरमध्ये। भानुदास खुरासने, मी नागपूरवरून आलेलो आहे। काय सांगशील, गोंदियासारख्या ठिकाणी या ठिकाणी मॅरेथॉनची स्पर्धा आयोजित झाली होती, तू आलेला आहे, तुझा पहिला क्रमांक देखील आला, काय सांगशील स्पर्धेवर? माझा पहिला नंबर आला तर मला खूप आनंद आहे आणि अशा प्रकारे गावामध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे जेणेकरून गावातील लहान लहान मुलांना पण प्रेरणा भेटते या स्पर्धेमुळे आणि समोर पण चांगलं खेळता येईल त्यांना। लहानपणापासून जर खेळामध्ये जर सहभागी त्यांनी घेतला तर पुढे जाऊन ते चांगले खेळाडू होऊ शकतात। आपल्या गावाचं, आपल्या शहराचं, आपल्या देशाचं नाव लौकिक करतील। याआधी कुठल्या स्पर्धेमध्ये तू धावलेला आहे? मी आधी स्टेट नॅशनल लेवलपर्यंत खेळलेलो आहे। मला स्टेटमध्ये आणि नॅशनलमध्ये फर्स्ट क्रमांक आलेला आहे माझा याच्या आधी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।